एवढं मोठं भूतोन भविष्यती यापूर्वीच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाला जेवढं यश मिळालं नाही, सर्वात मोठं यश हे आपल्या पक्षाला आणि महायुतीला मिळालं. खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राने एक नेतृत्व मिळालं, मोठा विजय मिळाला. जनतेने आपला विश्वास केला. आम्ही आपले केंद्रीय गृहमंत्री अमित भाई यांचं कुशल मार्गदर्शन, आमचे अध्यक्ष जे.पी. नड्डाजी आणि आमच्या सर्व केंद्रीय नेतृत्वाने ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आपल्याला मदत केली आहे, आणि सर्वात मोठं आपले प्रभारी भूपेंद्र यादव जे असतील, अश्विनी वैष्णव जे असतील, पियुष जे असतील, विनोद तावडे जे असतील, आपले सर्व केंद्रीय नेते नितीन गडकरी जे आहेत, योगी जे असतील, या सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्राच्या देशाच्या भारतीय जनता पार्टीने प्रवासी कार्यकर्त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने जी मदत केली आहे, त्यामुळे आज आपली संघटना ही महायुतीला आणि आपल्या पक्षाला मोठा विजय आपल्याला मिळाला आहे. मी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी यांचं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या जनतेने जो यश दिलाय, यश माननीय देवेंद्रजींनी 2014 ते 19 या काळात, 2014 ते 19 या काळामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणण्याचं काम आम्ही देवेंद्रजींनी केलं. आणि आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी निर्णय घेतले आहे, त्या निर्णयाला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. मी करत असताना महायुतीचे नेते एकनाथ शिंदे जे असतील, अजित पवार जे असतील, संपूर्ण महायुतीच्या नेत्यांचं अभिनंदन करतो.